सरकी पेंट 2 आहे. हा आणि दुशी 2 आहे. बरं झालं की गोळी खायची पण आहे. नाही झालं तेवढं 4 होती. ओके. थांबा थांबा, केस ओलेत, केस सुकले ना की व्लॉगला सुरुवात करूयात. आणि हा, इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना. आत्ता गोठ्यात चालली मी. गुरं आत्ता बाहेर बांधलेली आहेत आणि भरपूर माश्या आत्ता या वातावरणामध्ये असतात, त्यामुळं व शिंढाला बरोबर जिथे त्यांची शेपटी पोचत नाही तिथं थोडं थोडं तेल लावून घेणार आहे मी. आणि शिवाय शिंगांना पण लावणार आहे, किंवा जिथून शिंग सुरू होतात ना तिथं पण लावणार आहे, कारण मग त्यांना असं खाजल्यासारखं होतं, मग मारकुटी होतात, कुठे कुठे घासत बसतात शिंग. त्यामुळं थोडं ते कमी व्हावं यासाठी मी आता तेल सगळ्या गुरांना लावणार आहे, वासरांना पण लावणार आहे. अडकवलं शिंग. हाय तर नाही ते. हात ना मग, हात मग. हा कसं झालं बघ. लावते झालं. एकदम झक्कास झक्कास. ते शिंग लावायचं. लाव ना, तुला पण लाव ना, थांब जरा. तो बघ तो बघ. काय रे पुंग्या पुंग्या. लावणार आहे तुला, थांब जरा. चंपी. आता ह्याला लावे, तोंड्याला लावे ते. चंपी टाइम. काय ग काय लावते तुझ्या पोराला पण. होय, थंड कर आता माथा तुझा. मारत राहू नको पारखा, कळलं? चाटू नको. चल गण्याच्या पाठीला राहिलं. एवढे केसात न जाणार कधी ते तेल आतमध्ये. थांब ग. तू हात टाक. बस झालं.
चला आज जाऊया. केवढं छोटस शिंग आहे. आई ग चावतोस कसला. तोंड तिकडे. हा अरे खायला नाही रे बाबा. कधी आवाज काढताय. सावीची शिंग कुठं आहे. शिंग सावी. काय पाहिजे तुला. हा काय पाहिजे. तेल खाणार आहे. थोडं काय जरा बस का जरा. ही लाल माठाची कोवळी भाजी मुळासकट काढलेली आहे आणि पालकाची मोठी झालेली काही पानं काढली, थोडीशी कोथिंबीर काढलेली आहे. जेव्हा लाल माठ आम्ही पेरला होता, लाल माठाचं बियाणं खूप बारीक असतं आणि तो पेरताना एकत्र असं काही ठिकाणी असं गठ्ठ्यानं बी पडतं आणि एकदम असं गठ्ठ्यानं उगवून येतं, म्हणजे अगदी पानं लागून लागून आलेली असतात उगवून. तर अशा वेळेला ती भाजी फोडायची असते. ही फोडलेली भाजी आहे. म्हणजे काय तर अगदी लागून खेटून आलेलं असतं जेव्हा रोप, तर तेव्हा बाकी म्हणजे मोठी पानं व्हायला तेवढं मिळत नाही, जागा मिळत नाही. त्यामुळे मधली मधली जी बारकी बारकी कोवळी आलेली असतात ना रोपं, ती अखंड काढायची मुळासकट ही अशी. आणि ह्या कोवळ्या ह्याची लाल माठाची भाजी अखंड ह्याची खूप भारी लागते. नुसतीच लाल सुक्या मिरच्यावरती परतून अशी करायची. तर पालक आणि लाल माठ एकत्र भाजी आज करणार आहे आई. तर जेवते मस्त जाऊन. दुपारचं जेवण झालं की एक नवीन गोष्ट मी चालू केली आहे. ती म्हणजे पाठीमागे परसवामध्ये आमच्याकडे आंब्याची झाडं आहेत आणि जेवण झालं की आंब्याच्या झाडाखाली मी येते, इथे चटई घेऊन येते. एक जुना पलंग इथे ठेवलेला आहे,
चटई अंतरायची, त्याच्यावर उशी ठेवायची, एक पुस्तक घेऊन येते आणि थोडंसं पुस्तक वाचते. वाचता वाचताच डुलकी यायला लागते, पण सगळी कामं घरची आटपेपर्यंत 3 वाजलेले असतात, त्याच्याही पुढे वाजलेले असतात. त्यामुळे काय असं खूप वेळ झोपता येत नाही. अर्धा पाऊण तास फार तर फार झोपता येतं. आणि इथे आलं की इतकं शांत वाटतं आणि वरती असं छान छोटे छोटे पक्षी येऊन बसतात. कळायला धनेश वगैरे सुद्धा येतात आणि बारीक बारीक हालचाल चालू असते. काहीतरी फुलपाखरं येत असतात, छोटे किडे खायला पक्षी येतात, पानं हलत असतात, काही काही वेळेला पानं पडतात अंगावरती, मंद झुळूक येत राहते मध्ये अधे. त्यामुळं आत्ताचा सीझनही छान आहे, कारण खूप गरमही होत नाहीये, थंडी पण वाजत नाही. त्यामुळं इतकं छान वाटतं ना. आणि अगदी 10 मिनिटाची डोलकी इथे झाडाखाली घेतलेली, खूप शांत झोप लागते आणि खूप वेळाची झोप वाटते ती. त्यामुळं मी आता 4-5 पानं पुस्तक वाचते. बघूयात, झोप आली की लगेच झोपून टाकणार. मी ना आत्ता अगाथा ख्रिस्तीचं पुस्तक वाचत होते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मला असं सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा किंवा डिटेक्टिव्ह वगैरे अशा प्रकारची पुस्तकं वाचायला किंवा असे वेबसिरीज वगैरे बघायला पण आवडतात. खूप आवडतं म्हणजे. आणि हे लहानपणापासून आहे बरं का. तर ह्याची सुरुवात कशी झाली, तर एकूण आमच्या घरामध्ये सगळ्यांना वाचायला आवडतं. आई वाचते, माझी नानी होती ती ग्रंथालयामध्ये होती कामाला, त्यामुळे तिच्याकडं भरपूर पुस्तकं होती. मामा वाचतो, माझे आजोबा जे होते ते शाळेत शिक्षक होते, त्यामुळं त्यांनाही वाचनाची आवड होती. त्यामुळे लहानपणापासून वेळ असेल तेव्हा सगळेजण मला म्हणायचे की वाच वाच काहीतरी. अगदी लहान असताना म्हणजे कळत नव्हतं फार, तेव्हा मला आईनं तोत्तोचान वाचून दाखवलं होतं, एक होता कारभार वाचून दाखवलं होतं. आणि त्यानंतर मग मी शाळेत असताना मग मी नारायण धारप, रत्नाकर मतकरी वगैरे अशी झपाट्यानं त्यांची पुस्तकं वाचून काढलेली होती. आणि कॉलेजच्या दिवसात काय झालं माहितीये का, गंमत आहे बरं का. म्हणजे तेव्हा आम्हाला एका कार्डवरती लायब्ररीमध्ये कॉलेजच्या 3-4 पुस्तकं घ्यायला परमिशन असायची. तर इंडियन हिस्ट्री, वेस्टर्न हिस्ट्री, आर्ट हिस्ट्रीची पुस्तकं घेऊन झाली की मी बाकी पण कथा कादंबरीची काही पुस्तकं बघायचं. तर तिथे मला अगाथा ख्रिस्तीचं एक पुस्तक मिळालं, जे अनुवादित होतं. मधुकर तोरडमलांनी अनुवाद केलेला होता. आणि ते पुस्तक मी पूर्ण म्हणजे अक्षरशः 2 दिवसात मी ते वाचून संपवलं. आणि मला असं झालं की मला हिची सगळी पुस्तकं वाचायची. तर त्या लायब्ररीत जेवढी काही होती, म्हणजे ओरिजिनल इंग्लिश जी आहे ती आणि अनुवादित, ती सगळी पुस्तकं मी वाचून काढली. असं एक भूक लागल्यासारखं झालं होतं. आणि कॉलेजमधली त्या लायब्ररीतली सगळी वाचली. आणि गेल्या वर्षी मी पुस्तकं एक 8-10 पुस्तकं मी विकत घेतली. आणि आता मी जेव्हा प्रवास करत असते तेव्हा माझ्यासोबत एक तरी पुस्तक अगाथा ख्रिस्तीचं असतं. अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांमध्ये एखादा एक खून झालेला आहे आणि पायरो नावाचा एक डिटेक्टिव्ह असतो, तर तो ती केस सगळी सॉल्व्ह करतो, असं त्याच्यामध्ये कथा असते. वेगवेगळ्या ठिकाणची कथा असते, म्हणजे इंग्लंड, स्कॉटलंड वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणची. आणि अनेक कॅरेक्टर एकाच वेळेला त्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोड्यूस होत जातात. खूप लक्षपूर्वक वाचायची ती कादंबरी असते. आणि पायरो एकटाच डिटेक्टिव्ह नसतो बरं का, आपणही डिटेक्टिव्ह बनतो त्याच्यामध्ये. म्हणजे होतं काय, आपण वाचायला घेतलं कादंबरी की पहिली एक 10-12 पानं वाचत लागलो की मग आपणही एखाद्या त्यातल्या कॅरेक्टरवरती संशय घ्यायला लागतो की अरे हे असं झालं असेल का, आपणही ती केस मनातल्या मनात सॉल्व्ह करायला लागतो. आणि पूर्ण कादंबरी वाचून होत आली आणि शेवटी आपल्याला हे समजतं की पूर्णपणे विरुद्ध काहीतरी त्याच्यामध्ये घडलेलं असतं. आणि त्यातला जो कोणी विलन आहे, खुनी आहे, तो वेगळाच कोणीतरी असतो. आणि ते इतक्या रंजकपणे मांडलेलं असतं. म्हणजे खरंच खूप यशस्वीरित्या अगाथा ख्रिस्तीने हे सगळं आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि प्रत्येक कादंबरीमधलं असं कुठेही होत नाही की रिपीट काहीतरी आपल्याला केस वाटते आहे, असं अजिबात होत नाही. इतकं रंजक ते सगळं पुस्तक आपल्याला वाचायला वाटतं. त्यामुळं मी अशी वेडी झालेली असते ती पुस्तकं वाचायला.